Hello and welcome to the next lecture of the physics which is related with motion in plane. So आजच्या लेक्चरला आपण मोशन इन प्लेन रिलेटेड काही इम्पॉर्टंट न्यूमरिकल्स बघणार आहोत. मी इम्पॉर्टंट का म्हटलं कारण टाईप वाईज न्यूमरिकल्स डिफाइन करणं किंवा टाईप वाईज न्यूमरिकल डिस्कस करायचं ठरवलेलं आहे मी, कारण कमी वेळेमध्ये कमी टाईममध्ये मॅक्सिमम न्यूमरिकल सॉल्व करणं गरजेचं आहे. मग जेवढी जास्तीत जास्त न्यूमरिकल्स आपण आजच्या लेक्चरला सॉल्व करता येतील तेवढे मी प्रयत्न करेन. थोडीशी कॅल्क्युलेशन फास्ट होतील बट तुम्ही समजून घ्या कारण तेवढं स्पीड आता तुमचंही आलेलं असेल. ओके, सो मी क्वेश्चनसुद्धा डिस्प्ले करीन किंवा तुम्हाला जो DPP दिलेला आहे त्या DPP मधलेच काही क्वेश्चन्स मी इथं डिस्कस करतो आहे. राहिलेले क्वेश्चन्स आहेत ते तुम्ही सॉल्व करू शकता. आता DPPमध्ये बरेचसे क्वेश्चन्स हे जे फॉर्म्युले सिलेबसमध्ये नाही आहेत असे फॉर्म्युलेसुद्धा बरेच तुम्हाला इंट्रोड्यूस झालेले बघायला मिळतील किंवा काही DPPमधले क्वेश्चन्स तसे तुम्हाला बघायला मिळतील. त्यातले काही जर तुम्हाला क्वेश्चन्स काही क्वेरीज असतील तर तशा मला तुम्ही त्या DPP सॉल्व होत नसेल काही क्वेश्चन जर राहत असतील तर तसे क्वेश्चन्स मला पाठवा, मी त्याचा आन्सर तुम्हाला देत जाईल. ओके, कारण ॲज पर सिलेबस सगळेच पॉईंट्स घेतलेले नसतात. थोडंसं सिलेबसच्या बाहेरचं मग काही NCERT कॉर्नर असेल म्हणजे CBSEचा सुद्धा एखादा पार्ट त्याच्यामध्ये इंट्रोड्यूस करून त्याच्यावरचे न्यूमरिकल्स डिफाईन केलेले असतात तर त्याचंसुद्धा थोडंसं प्रॅक्टिस असणं गरजेचं आहे. त्यामुळे एक दोन फॉर्म्युले काही एक्स्ट्रा येतील ते मी त्या न्यूमरिकल्स वाईज सांगणार आहेच. बट एवढं तुमच्या लक्षात असू द्या की सिलेबसप्रमाणे तर आपल्याला सगळं करायचंच आहे, बट थोडा स्टडी हा अदर दॅन सिलेबससुद्धा केला तरीसुद्धा चालेल, त्याचा फायदा तुम्हाला डेफिनेटली होऊन जाईल. ओके, चला मी क्वेश्चन डिस्प्ले करतो आहे. तुम्ही क्वेश्चन पहिल्यांदा रीड करा किंवा तुमच्या DPPमध्ये जो क्वेश्चन दिलेला आहे तो क्वेश्चन चेक करा. सो फर्स्ट क्वेश्चन, व्हेरी सिम्पल क्वेश्चन, एक मोशन रिलेटेड आहे, डायरेक्शन रिलेटेड आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज वन डायमेन्शनल मोशन? लँडिंग ऑफ एन एअरक्राफ्ट, अर्थ रिव्हॉल्विंग अराउंड द सन, मोशन ऑफ व्हील ऑफ मुव्हिंग ट्रॅक अँड ट्रेन रनिंग ऑन ए स्ट्रेट ट्रॅक. व्हेरी सिम्पल आन्सर, ट्रेन रनिंग ऑन अ स्ट्रेट ट्रॅक. मी हे का घेतोय कारण 1 डायमेन्शनल, 2 डायमेन्शनल आणि 3 डायमेन्शनल अशा मोशन्स आपण बघितल्या होत्या. त्याच्यामधलं हे थोडक्यात 1 डायमेन्शनलचं हे एक्झाम्पल आहे म्हटलं तरी चालेल. नेक्स्ट क्वेश्चन, ए मॅन गोज 10 मीटर टुवर्ड्स नॉर्थ, देन 20 मीटर टुवर्ड्स ईस्ट, देन द डिस्प्लेसमेंट इज. आता बघा ह्याच्यामध्ये काय करायचं आहे तर आपल्याला मॅग्निट्यूड व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. 10 मीटर टुवर्ड्स नॉर्थ अँड देन अगेन 10 मीटर टुवर्ड्स नॉर्थ, देन 20 मीटर टुवर्ड्स ईस्ट आपण कन्सिडर करूया. लेट अस कन्सिडर. सो वी हॅव टू फाइंड आउट द डिस्प्लेसमेंट. आता डिस्प्लेसमेंटचा अर्थ काय असतो बघा, डिफरन्स बिटवीन एंड अँड स्टार्टिंग पॉईंट. सिम्पल. सो दिस इज द डिस्प्लेसमेंट. सो हे डायरेक्ट तुम्ही पायथागोरस थेरमनी पण वापरू शकता, बट जर आपण हा ॲज अ वेक्टर कन्सिडर केला, सपोज दिस इज अ आर बार. ओके, सो वी कॅन ड्रॉ द पॅरलल वेक्टर टू दिस वेक्टर लाईक दिस, और वी कॅन ड्रॉ द पॅरलल वेक्टर टू दिस लाईक दिस. बघा हे वेक्टर्सच आहेत ना, मी डायरेक्शन्स पण तशा दाखवतोय. सो ह्या आरबारचे 2 वेक्टर्स मिळाले. आता मला तुम्हाला हा क्वेश्चन का डिस्कस करायचा आहे, हा सिम्पल पायथागोरसनी पण जमतोय की डायरेक्ट ह्या दोघांचं स्क्वेअर करायचं, स्क्वेअर रूटमध्ये ते सॉल्व करायचं, बट बाय युझिंग द वेक्टर अनालिसिस, बाय युझिंग वेक्टर मेथड वी कॅन सॉल्व दिस क्वेश्चन. सो दिस आर बार इज नथिंग बट द रिझल्टंट वेक्टर. मग आपल्याला माहिती आहे रिझल्टंट वेक्टरचा हा एक्स कंपोनंट असतो आणि हा वाय कंपोनंट असतो. म्हणजेच हा एक्स कंपोनंट हा जो आहे तोच एक्स कंपोनंट आहे आणि हा जो आहे तोच वाय कंपोनंट आहे. सो याला आपण मग वाय बार म्हणूया, याला आपण एक्स बार म्हणूया, चालेल. सो आर बार इज इक्वल टू काय असणार आहे, एक्स आय कॅप प्लस वाय जे कॅप. म्हणजे एक्स हा एक्स बारचं मॅग्नेट्यूड आणि वाय बारचं मॅग्नेट्यूड वाय. ओके, सो व्हेक्टर रिप्रेझेंटेशनमध्ये सुद्धा तुम्हाला क्वेश्चन असा येऊ शकतो. सो तो क्वेश्चन सुद्धा तुम्हाला रिप्रेझेंट करता आला पाहिजे. मग आपण ह्या आर बारचं मॅग्नेट्यूड कसं काढतो, लिहिताना आपण असं लिहितो मॅग्नेट्यूड ऑफ आर बार, किंवा सिम्पल आर लिहिलं तरी सुद्धा चालतं. आणि हे अंडर रूट काय लिहितो आपण, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. आता एक्स स्क्वेअर आणि वाय स्क्वेअर ह्या कसल्या मॅग्नेट्यूड व्हॅल्यू आहेत. सो आपण ह्या मॅग्नेट्यूड व्हॅल्यूज घेऊया. आता हे 10 आणि 20 मॅग्नेट्यूडच दिसते ना. सो वी कॅन सिम्पली राईट दिस 10 स्क्वेअर और 20 स्क्वेअर प्लस 10 स्क्वेअर असं म्हटलं तरी चालेल. सो वी कॅन सॉल्व 500 अप्रॉक्सिमेट. ओके, सो वी विल गेट द ऑप्शन 22.5. ऑप्शन ए 22.5 meter. So this is nothing but the magnitude of r, or we can say that this is the displacement. बघा डिस्प्लेसमेंटचा अजून एक आपल्याला सर्कल मधला क्वेश्चन येईल
त्याच्यामध्ये सुद्धा डिस्प्लेसमेंटचा अर्थ समजून घ्यायचा आहे. त्याचबरोबर आपण ॲव्हरेज व्हेलॉसिटी, ॲव्हरेज स्पीड बघितलं होतं बघा. तर आता स्पीडमध्ये आपण डिस्प्लेसमेंट वापरतो आणि व्हेलॉसिटीमध्ये डिस्प्लेसमेंट वापरतो आणि स्पीडमध्ये डिस्टन्स वापरतो. तर तसे सुद्धा काही एक्झाम्पल्स आपल्याला बघायला मिळतील. ओके, नाउ नेक्स्ट क्वेश्चन. A wheel of radius 1 meter rolls forward half a revolution on a horizontal ground. एक व्हील आहे 1 मीटर रेडियसचं, ते हाफ रोटेट करायचं आपल्याला एका हॉरिझॉन्टल ग्राउंडवरती. द मॅग्निट्यूड ऑफ द डिस्प्लेसमेंट ऑफ द पॉइंट ऑफ द व्हील इनिशियली इन कॉन्टॅक्ट विथ द ग्राउंड इन मीटर इज. याचे एक मी हवं तर तुम्हाला डायग्राम दाखवतो. एक व्हील आहे बघा, लाईक दिस, ज्याची रेडियस आपण म्हणूया 1 मीटर आहे आणि ते एका हॉरिझॉन्टल सरफेसवरती आपल्याला हाफ रोटेट करायचं, म्हणजे त्याचं हाफ रिव्हॉल्युशन करायचं आहे. तर आता याचं फुल रिव्हॉल्युशन कधी, हाफ रिव्हॉल्युशन कधी, कसं ओळखायचं बघा. आपण याला काहीतरी नाव देऊया, याला आणि याला. सपोज याला नाव देऊया ए आणि याला नाव देऊया बी. ओके, मला सांगा जेव्हा हाफ रिव्हॉल्युशन होईल तेव्हा हा इथं कुठंतरी येईल असं म्हणूया आपण, बरोबर. तर हा ए पॉईंट कुठं असेल, इथं असेल बघा, आणि हा बी पॉईंट कुठं असेल तर इथं असेल, बरोबर ना. हाफ रिव्हॉल्युशन झालं. फुल झालं तर हा बी पुन्हा तिथंच येणार आहे, ए पुन्हा तिथंच येणार. त्यापेक्षा हाफ रिव्हॉल्युशन झालं तर ए कुठं जाईल, वरती जाईल, आणि बी कुठं जाईल, खाली जाईल. सो दिस इज द सेकंड पोझिशन ऑफ द व्हील. आता हे सर्कलच आहे, इमॅजिन करा. मला सांगा इथून इथपर्यंतचं डिस्टन्स किती असेल ए पासून बी पर्यंतचं. तर हाफ सर्कलचं डिस्टन्स किती असतं, फुल सर्कलचं किती असतं, 2πr. मग हाफचं किती, सो πr. म्हणजे थोडक्यात आपण ए पासून बीचं डिस्टन्स किती म्हणू शकतो, वी कॅन से दॅट πr. ओके, this is the radius, again this is the radius, so this total distance is 2r. okay, and we have to find out this displacement or this distance. म्हणजे हा आपल्याला एक हायपोटेनियसच मिळाला का बघा. म्हणजे सिंपल इथं वेक्टरने सुद्धा करू शकतो किंवा डायरेक्ट हायपोटेनियसचा आपण फॉर्म्युला, आपण याला काहीतरी नाव देऊया, सपोज z. सो वी कॅन फाइंड आउट z इज इक्वल टू अंडर रूट दिस x अँड दिस y. सो x² प्लस y². चालेल का बघा. सो वी कॅन राईट z इज इक्वल टू अंडर रूट x², इट मीन्स πr² अँड y² इट मीन्स 2r². चालेल. सो इट बिकम्स πr² प्लस 4r². सो इट इज r इंटू ब्रॅकेट पाय प्लस 4. सो r इंटू ब्रॅकेट पाय प्लस 4, पाय स्क्वेअर, ओ सॉरी पाय स्क्वेअर. सो आर किती आहे, इथं आहे बघ, आर इज इक्वल टू 1 मीटर. सो वी कॅन पुट, सो झेड इज इक्वल टू अंडर रूट पाय स्क्वेअर प्लस 4 मीटर. सो ऑप्शन सी करेक्ट, याचा ऑप्शन ए. लक्षात येते का बघा. सो दिस इज द क्वेश्चन. हा क्वेश्चन थोडासा डिस्प्लेसमेंट रिलेटेड आपल्याला बघायला मिळतो. याच्यामध्ये डिस्प्लेसमेंट आपण पायथागोरस थेरम यूज करून इथं डिस्प्लेसमेंट फाइंड आउट करतो. नेक्स्ट थोडासा ग्राफिकल रिप्रेझेंटेशन, ग्राफिकल क्वेश्चन आहे बघा. विच ऑफ द फॉलोइंग velocity time graphs shows a realistic situation for a body in motion. रिअलिस्टिक सिच्युएशन. आता थोडंसं जर आपण तिन्ही ग्राफचा जर विचार, चारही ग्राफचा जर विचार केला तर मला सांगा रिअलिस्टिक ग्राफ कुठला असू शकतो. रिअलिस्टिक ग्राफ आपल्याला एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस बघा काय दिलेलं आहे. तर व्हेलॉसिटी टाइम ग्राफ आठवा, आपण कालच्या लेक्चरला पोझिशन टाइम आणि व्हेलॉसिटी टाइम असे ग्राफ बघितले होते बरोबर मागच्या लेक्चरला. तर त्याच्यामधला एक ग्राफ आपण कन्सिडर करू शकतो आणि एक्झॅक्टली तसा ग्राफ नाही बट आपण याच्यामधला सी ग्राफ बी ग्राफ बघा सगळ्यांनी. बी ग्राफ, चेक द बी ग्राफ. सो आय विल ड्रॉ दिस. हा असं काहीतरी आहे व्हेलॉसिटी टाइम. ओके, सो हे आन्सर आहे. वाय? बिकॉज जर तुम्ही अदर ग्राफ जर बघितले तर अदर ग्राफ्समध्ये तुम्हाला दोन दोन व्हॅल्यूज मिळतात बघा. इथं मात्र आपल्याला एकच व्हॅल्यू मिळते असं म्हणून. आयदर दिस पॉइंट 1 व्हेलॉसिटी 1 टाइम, आयदर दिस पॉइंट 1 व्हेलॉसिटी 1 टाइम, आयदर दिस पॉइंट 1 व्हेलॉसिटी 1 टाइम, आयदर दिस पॉइंट 1 व्हेलॉसिटी 1 टाइम. कुठलाही त्या ग्राफवरचा एक पॉइंट कन्सिडर करा. तिथं 2D मोशन म्हणजे 2D मोशन नाही, 2 डायरेक्शन्स म्हणजे 2 फिजिकल पॅरामीटर्स आपण तिथे लिहू शकतो, एक्स आणि वाय.
एक्स म्हणजे टाइम आणि वाय म्हणजे व्हेलॉसिटी. बट जर ऑदर ग्राफ बघितले तर ऑदर ग्राफ थोडेसे ओव्हरलॅप झालेले दिसतात बघायला आपल्याला. सो मी ड्रॉ करत नाही आता ते, बट तुम्ही बघू शकता ए, सी आणि डी बघा. तर जे काही ऑदर ग्राफ आहेत याच्यामध्ये आपल्याला ॲक्च्युअल व्हॅल्यू डबल 2 मिळतात. फॉर एक्झाम्पल म्हणजे जर एक सांगतोच मी, फॉर एक्झाम्पल असा जर ग्राफ असेल तर एक हा पॉईंट मिळाला आणि एक त्याच्या जस्ट खालचा हा पॉईंट बघा. मग मला सांगा टाइम सेम झाला, ठीक आहे, टाइमची एक व्हॅल्यू मिळाली, बट व्हेलॉसिटी ही पण मिळाली आणि ही पण मिळाली ना. सो असं नाही होणार ना, लक्षात येते का व्हेलॉसिटी टाइम ग्राफमध्ये. ओके, सो किंवा हा ग्राफ बघा, इथे एक व्हॅल्यू दिसते, इथे एक व्हॅल्यू दिसते, इथे एक व्हॅल्यू, इथे एक दिसते, इथे एक दिसते, इथे एक दिसते, टाइम सेम आहे बट व्हेलॉसिटीच्या 3 व्हॅल्यूज दिसतात. सो आपण जर ग्राफ बी कन्सिडर केलं तर आपण म्हणू शकतो की दिस इज द रिअलिस्टिक सिच्युएशन ऑफ ए बॉडी विच इज इन मोशन. सो आन्सर बी इज करेक्ट फॉर क्वेश्चन. Next, look at the question. A cyclist moving on a circular track of radius 40 meter completes half a revolution in 40 seconds. Its average velocity is. आता average velocity कशी काढायची? Simple displacement upon time. मी इथे लिहितो फॉर्म्युला. Average velocity displacement upon time. Now what is mean by displacement? Displacement म्हणजे थोडक्यात फायनल आणि इनिशियल पोझिशन मधला डिफरन्स असं म्हटलं तरी चालेल. मग आता एक सायक्लिस्ट आहे, सर्क्युलर मोशन कंप्लीट करतोय. लुक ॲट द क्वेश्चन. सो इफ ही कंप्लीट द सर्क्युलर ट्रॅक ऑफ रेडियस 40 मीटर कंप्लीट्स हाफ ए रिव्हॉल्युशन इन 40 सेकंड. ही रेडियस आहे, समजा तो इथं आहे, तर ए पासून तो हाफ रिव्हॉल्युशन कंप्लीट करतोय, म्हणजे बी ला आला सपोज. बघा, ए पासून तो बी ला आला, तर याचा काहीतरी टाइम पिरियड दिलेला आहे. तर हा ए पासून बी ला किती डिस्प्लेसमेंट कव्हर करेल. आता इथं तुम्हाला मी डिस्प्लेसमेंट आणि डिस्टन्सचा फरक सांगतो पुन्हा एकदा. क्वेश्चनमध्ये बघा, सॉरी डायग्राममध्ये बघा, जर ए पासून बी ला जर पार्टिकल येत असेल तर आर प्लस आर, सो ए बी इज द डिस्प्लेसमेंट. कळतंय का? व्हॉट इज डिस्प्लेसमेंट इन दिस सिच्युएशन? 2r. And what is the distance in this situation? pi r. मी 2 pi r ला डिवाइड केलं 2 नी, हाफ घेतलं ना, हाफ रिव्हॉल्युशन घेतलं. बट आपल्याला ॲव्हरेज व्हेलॉसिटी काढायची असेल तर डिस्प्लेसमेंट वापरायचं असेल. सो 2r अपॉन t. सो व्हॉट इज t अँड व्हॉट इज r? सो r इज गिवन, सो r इज 40 and t इज अगेन 40. सो 2 मीटर पर सेकंड, 2 मीटर पर सेकंड, 2 into 40 अपॉन 40. 40 जाईल, सो velocity इज इक्वल टू 2 मीटर पर सेकंड. सो ऑप्शन, सो बी ऑप्शन बघा. सो हा फॉर्म्युला ॲव्हरेज व्हेलॉसिटीचा आहे. या जर ॲव्हरेज स्पीड आलं बघा, ॲव्हरेज स्पीड जर आलं तर डिस्प्लेसमेंटच्या ऐवजी डिस्टन्स यूज करायचं. डिस्टन्सलाच आपण पाथ लेंथ असं सुद्धा म्हणतो. डिस्प्लेसमेंट आणि डिस्टन्समध्ये फरक कळतोय का बघा. जर एखादा पार्टिकल असा सर्क्युलर मोशन कंप्लीट करत असेल लाईक दिस, ओके, तर आपण याचं डिस्प्लेसमेंट किती लिहितो? 0 लिहितो. आणि डिस्टन्स किती लिहितो? 2 pi r लिहितो. सो दिस इज द डिफरन्स बिटवीन डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट. नेक्स्ट, so question is like a person travels along a straight road for the first half time with a velocity v1 and second half time with velocity v2. Then the mean velocity is very simple, v1 plus v2 upon 2. एक पर्सन आहे, इथून इथपर्यंत हाफ टाइम आहे, हा velocity v1 आहे, समजा टाइम t1 असेल, इथून इथं पुढचा हाफ टाइम आहे, t2 असेल, velocity v2 असेल. ओके, सो सिंपल ॲव्हरेज velocity किती असणार? 2 व्हेलॉसिटीचे ॲडिशन डिवायडेड बाय 2 झालं, हे आन्सर असेल. अगेन वी कॅन यूज, हे तर आन्सर मिळालं आपल्याला. बट अजून अल्टरनेट मेथड बघूया आपण. समजा इथून इथपर्यंत डिस्टन्स काढलं तर सिंपल डिस्टन्स किती असतं? व्हेलॉसिटी इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. सो डिस्टन्स इज इक्वल टू व्हेलॉसिटी इंटू टाइम. सो याला आपण म्हणूया व्हेलॉसिटी v1, याला आपण म्हणूया t1 प्लस याला म्हणूया v2 आणि याला म्हणूया t2 आणि अपॉन म्हणूया टोटल टाइम. दिस इज ऑल्सो डिस्प्लेसमेंट. लक्षात येते का बघा? सॉरी, दिस इज ऑल्सो व्हेलॉसिटी. सो व्हेलॉसिटी इज इक्वल टू डिस्टन्स आहे ना, हे डिस्टन्स अपॉन टाइम. सो दिस इज अगेन वन ऑफ द आन्सर. बट लुक ॲट द टाइम. ओके, सो t1 आहे, टोटल टाइम किती आहे मला सांगा? इथून इथपर्यंत आपण टोटल जर्नीचा टाइम किती कन्सिडर केला आहे? t.
बट T1 हा हाफ आहे, म्हणजे T1 काय असू शकतो, T/2 असू शकतो. सिमिलरली T2 सुद्धा दुसरा हाफ आहे, असू शकतो ना. सो इन्स्टेड ऑफ T1 and T2 वी कॅन राईट T/2. सो वी विल से T/2 प्लस V2 T/2 अपॉन T. T मला सांगा, कॉमन काढला तर कॅन्सल होईल ना. सो काय राहील शेवटी, सो दिस इज द अल्टरनेट मेथड. डायरेक्ट आन्सर आपल्याला मिळते, दोन्हीतलं कुठलंही सोपं आहे. बट ही टेक्निक का, कारण ही रिलेटेड विथ द मोशन इन प्लेन आहे. ही आपण ॲव्हरेज व्हेलॉसिटी काढतोय डायरेक्ट, मीन व्हेलॉसिटी म्हणतो बघा आपण त्याला, अरिथमॅटिक मीन म्हणतो. ज्या जर 2 व्हॅल्यूज माहीत असतील, 3 व्हॅल्यूज माहीत असतील तर सिंपल आपण तिघांची ॲडिशन करतो, डिवायडेड बाय 3 करतो. सेम त्या टाईप्समध्ये हे ॲव्हरेज व्हेलॉसिटीचा हा फॉर्म्युला आहे. नेक्स्ट, so again question is related to the motion. A train moves with speed of 36 km per hour, takes 14 seconds to cross a bridge of length 100 meter. So the length of train is, so length of train find out करायचे आहे. So let us consider speed of train 36 km per hour. So which is in meter per second, 10 meter per second. Next, the train, what we have to find out, the total distance traveled by the train, x, length of the train find out करायचं. So let consider करूया L is equal to length of the train. So suppose this is the bridge, okay, आणि लेंथ कधी ट्रॅव्हल ब्रिज क्रॉस करेल बघा, जेव्हा इथं येईल, म्हणजे इथून जेव्हा ट्रेन अशी पुढे जाईल, लाईक दिस. ओके, सो दिस इज द लेंथ अँड दिस इज द 100 मीटर. ब्रिज 100 मीटरच आहे का? येस, 100 मीटर इज द ब्रिज. सो वी कॅन से दॅट द टोटल डिस्टन्स इज 100 प्लस L. दिस इज वॉट total distance. So what is total distance? 100 plus L. Now we have the formula, distance, velocity is equal to distance upon time. So distance is equal to, so we can write total distance is equal to velocity into time. So again velocity is given, time is given. Time is what? Time is 14 seconds. So this is velocity, this is time. So we can write equation 100 plus L is equal to velocity 10 into time 14. So it becomes 140. It is 100 plus L. So L is equal to 40 meter. Yes. So we can say that the value of the length of the train is 40 meter. So B option. Look at the question. Now next. Again related to the circular motion. Type wise select केलेला आहे बघा question. A car runs at a constant speed on a circular track of radius 100 meter, taking 62.8 seconds for every circular lap. So time and radius is given. Average velocity and average speed of each circular lap is respectively is. So मगाशीच मी फॉर्म्युला सांगितला, average velocity आणि average speed. So average velocity चा फॉर्म्युला काय म्हटलं मी? Average velocity, it is nothing but the displacement upon time. And what is average speed? Average speed, it is distance upon time. Now in this example circular motion is given and consider one lap. It means one circular path. So now tell me, for one circular path what is the displacement value? It is 0. Yes. So displacement is 0. मग displacement 0 असेल तर average velocity obviously काय असणार आहे? 0. म्हणजे average velocity मला मिळणारच नाही ना, का तर लूप कंप्लीट होते, पाथ कंप्लीट होते, कारण displacement 0 झालं. So average velocity 0. Now what is average speed? Distance upon time. Time is given? Yes, 62.8 second. So time is given 62.8 second. Then R is given,
radius of the circular track is given 100 meter. 100 meter. So time is given, r is given. So how we can find out the average speed? So what is the formula of average speed? Average speed म्हणजे असतं 2 pi r upon time. मग आता r माहिती आहे, टाइम माहिती आहे, बट ॲव्हरेज डिस्टन्स डिस्टन्स कसं काढायचं? टोटल डिस्टन्स म्हणजे 2 pi r. का 2 pi r? बिकॉज सर्कम्फरन्स ऑफ द सर्कलचा टोटल सर्कम्फरन्स किती असेल? 2 pi r असेल ना. सो ॲव्हरेज स्पीड इज इक्वल टू 2 pi r अपॉन टाइम इज वॉट 62.8. सो यू कॅन पुट 2 into 3.14 into 100 upon 62.8. So when we will solve, we will get the average speed. So which option? 10 meter per second is the answer. Where is the question? 10 meter per second. So 0 and 10 meter per second. So C option is correct. ओके. सो 0 and 10 मीटर पर रिस्पेक्टिवली विचारले ना, रिस्पेक्टिवली ॲव्हरेज व्हेलॉसिटी आणि ॲव्हरेज स्पीड किती असेल? सो वी कॅन से दॅट 0 and 10 मीटर पर सेकंड इज द आन्सर. ओके, अगेन वन ग्राफिकल क्वेश्चन. सो लुक एट द ग्राफ. विच ऑफ द फॉलोइंग velocity टाइम ग्राफ रिप्रेजेंट्स यूनिफॉर्म मोशन? ओके, what is mean by uniform motion? So uniform motion, it means velocity is constant. So velocity is constant, then we get the maximum displacement. Displacement वाढत जाईल ना with respect to time, जरी velocity constant असेल तरी. ओके. सो मग याच्यातला कुठला ग्राफ आपण सांगू शकतो? बघा, पहिल्यामध्ये तर डिस्प्लेसमेंट कॉन्स्टंट आहे, दुसऱ्यामध्ये तिसऱ्यामध्ये डिस्प्लेसमेंट वाढतंय कमी होतंय. करेक्ट आहे दुसरा तिसरा सुद्धा, बट चौथा मोर करेक्ट आहे, कारण चौथ्यामध्ये लिनियरली डिस्प्लेसमेंट वाढते असं म्हणू शकतो. दुसऱ्यामध्ये डिस्प्लेसमेंट वाढतंय बट ते लिनियरली वाढत नाही आहे, कारण युनिफॉर्म मोशनमध्ये लिनियरली वाढतं. तिसऱ्यामध्ये डिस्प्लेसमेंट कमी होतंय, व्हेलॉसिटी डिक्रीज झाली की डिस्प्लेसमेंट कमी होतं, बट व्हेलॉसिटी डिक्रीज झाली की डिस्प्लेसमेंट कमी होणार आहे. बट जर चौथ्या ग्राफमध्ये जर बघितलं तर व्हेलॉसिटी कॉन्स्टंट आहे, बट डिस्प्लेसमेंट लिनियरली इन्क्रीज झालेलं आपल्याला दिसतंय विथ रिस्पेक्ट टू टाइम. सो वी कॅन से दॅट डी ऑप्शन इज करेक्ट फॉर दिस पर्टिक्युलर क्वेश्चन. Now next question. Two boys are standing at the ends A and B of the ground where AB 10 meter. Okay, AB एक ग्राउंड आहे 10 मीटर, ज्याच्यावरती A आणि B असे दोन बॉयज स्टँडिंग आहेत. The boy at B start running in a direction perpendicular to AB with velocity 3 meter per second, and the boy at A starts running simultaneously with velocity 5 meter per second and catches the other boy in time t, where t is. Now look at the condition. So A and B. So these are the two positions of these two boys, and let us consider it is 10 meter. So AB किती आहे? 10 मीटर आहे. आता B स्टार्ट करतोय याला परपेंडिक्युलर, लाईक इन दिस डायरेक्शन. मग इथं जातोय सपोज C, आणि ई पुन्हा ह्या बीला काय करतोय? कॅच करतोय या सीच्या ठिकाणी. मग हे किती व्हेलॉसिटीने कॅच करतात हे दिलेलं आहे, लाईक 3 मीटर पर सेकंड अँड 5 मीटर पर सेकंड. सो आपल्याला थोडक्यात टाइम फाइंड आउट करायचा आहे, टाइम. ओके, सो वी हॅव टू फाइंड आउट द टाइम. नाउ velocities are given. How to introduce time? Also some distance is given here. So we know that velocity is equal to distance upon time. So distance is equal to velocity into time. So हे सगळे जर आपण डिस्टन्सच्या फॉर्म मध्ये लिहिले तर हे तर आपल्याला डिस्टन्सच मिळालेला आहे. हे डिस्टन्सच्या फॉर्म मध्ये कसं येईल? velocity into time. हे डिस्टन्सच्या फॉर्म मध्ये कसं येईल? velocity into time. चालेल का बघा? सो 5 into t आणि 3 into t, आपल्याला हे दोन व्हेलॉसिटीज डिस्टन्सच्या फॉर्म मध्ये आपण कन्वर्ट केल्या. नाव सिंपल, आता आपण पायथागोरस यूज करूया. सो AC स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. नाव वी कॅन पुट AC, इट इज 5t, सो इट्स अ स्क्वेअर इज इक्वल टू AB, इट इज 10, इट्स अ स्क्वेअर, प्लस BC, इट इज 3t, इट्स अ स्क्वेअर. सो सिंपली वी कॅन फाइंड आउट द टाइम. ओके, सो हे आपण सॉल्व करून टाइम फाइंड आउट करू शकतो. सो विल गेट द व्हॅल्यू ऑफ टाइम
2.5 सेकंड. कसं फाइंड आउट केलं समजतंय? जे काही डिस्टन्सेस दिलेले आहेत किंवा ज्या काही व्हेलॉसिटीज दिलेल्या आहेत त्या आयदर आपण डिस्टन्समध्ये कंप्लीट करून घेतल्या आणि त्याच्यावरून आपण काय केलं हे फाइंड आउट केलं. लक्षात आलं? हेच आपण जर 5 3 ॲज इट इज ठेवून ह्याला जर व्हेलॉसिटीमध्ये कन्वर्ट केलं तरी सुद्धा चालेल. बघा हा व्हेलॉसिटीचा ट्रायंगल तयार होईल. चालेल? तसं सुद्धा मग आपल्याला फाइंड आउट करता येईल. आपल्याला काय टीच बाजूला काढायचा ना, सो कुठल्याही मेथडनं आपण तो टी सेपरेट फाइंड आउट करू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन. लुक ॲट द क्वेश्चन. सो या टाईपचा एक क्वेश्चन बऱ्यापैकी एक्झामला येऊ शकतो कारण हा एक कॉमन क्वेश्चन आहे. एरिया फाइंड आउट करायचा क्वेश्चन आहे बघा. ओके, इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे. व्हेलॉसिटी टाइम ग्राफ दिलेला आहे. फॉर ए मूव्हिंग ऑब्जेक्ट इज शोन इन द फिगर. ओके, लुक ॲट द ग्राफ. टोटल डिस्प्लेसमेंट ऑफ द ऑब्जेक्ट इन 50 सेकंड इज. सो ग्राफ दिसतोय तुम्हाला. व्हेलॉसिटी मीटर पर सेकंड दिलेली आहे. एक्स ॲक्सिसवरती टाइम सेकंडमध्ये आहे. व्हेलॉसिटी 1 2 3 4 अशी व्हॅल्यू आहे आणि टाइम जो आहे तो 0 10 20 30 40 अप टू द 50 आपण कन्सिडर करूया सेकंडमध्ये आहे. सो आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे तर आपल्याला डिस्टन्स फाइंड आउट करायचं आहे. सो 30 40 50 आणि 80 मीटर असे डिस्टन्सेस दिलेले आहेत. सो लुक ॲट द क्वेश्चन. चला मी ह्या क्वेश्चनचा जो ग्राफ आहे तो बोर्डवरती ड्रॉ करतो. याचा एक टाईप तुम्हाला समजला की बाकीचे टाईप्स तुम्हाला जमू शकतात. So here time, here velocity 1 2 3 4. Let us consider like this 1 2 3 4. 0 10 20 30 40 आणि 50 पर्यंत जाऊया आपण. सो 0 to 20 आहे एक. ओके, नेक्स्ट अप टू द 4 असा ग्राफ दिसतोय का बघा. ओके, लाईक दिस. ओके, अँड द क्वेश्चन इज द डिस्प्लेसमेंट ऑफ द बॉडी इन 50 सेकंड. म्हणजे इथपर्यंत जायचं आपल्याला 50 सेकंड. डिस्प्लेसमेंट फाइंड आउट करायचं. डिस्प्लेसमेंट ऑफ द बॉडी. नाउ हाऊ टू फाइंड आउट द डिस्प्लेसमेंट. सो एरिया अंडर द कर्व ही एक कन्सेप्ट आहे. थर्मोडायनामिक्समध्ये पण आहे बघा अशीच सेम तशा टाईपमध्ये ही एक बेसिक मोशनमधली कन्सेप्ट आहे. एरिया अंडर द कर्व. आता एरिया अंडर द कर्व म्हणजे काय? हा एरिया. ठीक आहे, एरिया अंडर द कर्व म्हणू शकतो आपण याला. सो याच्यामध्ये आपण ह्या ट्रायंगल स्क्वेअरचा एरिया, ह्या स्क्वेअरचा एरिया, ह्या स्क्वेअरचा एरिया आणि ह्या ट्रायंगलचा एरिया काढू शकतो. ओके, आता ह्याला एरिया अंडर द कर्व असं का म्हटलं जातं हे मी आधी सांगतो. नाउ व्हॉट इज वाय ॲक्सिस व्हेलॉसिटी, व्हॉट इज एक्स ॲक्सिस टाइम. सो व्हेलॉसिटी इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. सो डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू व्हेलॉसिटी इंटू टाइम. सो व्हेलॉसिटी आणि टाइमचं मल्टिप्लिकेशन आहे का बघा. मग व्हेलॉसिटी आणि टाइमचं मल्टिप्लिकेशन म्हणजे एरियाचं मल्टिप्लिकेशन झालं ना थोडक्यात. एरियामध्ये जनरली दोन टर्मचं मल्टिप्लिकेशनच असतं बघा. आयदर लेंथ और ब्रेड, आयदर लेंथ और लेंथ, आयदर पाय आर स्क्वेअर, आर इंटू आर. शेवटी दोन लेंथचं मल्टिप्लिकेशनच आलं ना, म्हणून एरिया अंडर द कर्व काढला जातो. त्यालाच ॲज अ डिस्प्लेसमेंट कन्सिडर केलं जातं. मग आपल्याला जवळपास 1 2 3 4 एरियाज काढले पाहिजेत. ओके, मग एरिया कसा काढायचा. आता या पोर्शनचा एरिया कसा काढायचा सांगा. पहिल्या दिस वन इंटू दिस वन. याचा कसा काढायचा. दिस वन इंटू दिस वन. ह्या ट्रायंगलचा कसा काढायचा. 1/2 बेस इंटू हाईट म्हणायचा आपण. सिंपल. याचा कसा काढायचा. दिस वन इंटू दिस वन. सो सिंपल. असे जर तुम्ही सगळ्या व्हॅल्यू जर पुट केल्या तर तुम्हाला एरिया फाइंड आउट झालेला बघायला मिळेल. त्याच एरियाला काय म्हटलं जातं. डिस्प्लेसमेंट कवर्ड. डिस्प्लेसमेंट कवर्ड बाय बॉडी. ओके, सो I will give you the answer. You can solve this. So I will write the different areas, that is 20 30 20 plus 20 30 20 10 म्हणजे 1 2 3 4 1 2 3 4
डिस्प्लेसमेंट आहे म्हणून कशामध्ये, मीटरमध्ये. आता तुम्ही म्हणाल की एरिया काढलाय आणि हे मीटरमध्ये कसं आलं. ओके, ॲक्च्युली एरिया मीटर स्क्वेअरमध्ये असतो, बट आपल्याला एरिया अंडर द कर्व हे इथं डिस्प्लेसमेंट मिळते, म्हणून हे आन्सर कशामध्ये असेल, मीटरमध्ये असेल. सो 80 मीटर इज द आन्सर. सो डी ऑप्शन आहे बघ. सो या टाईपचा एक क्वेश्चन मोस्टली येण्याची अपेक्षित आहे, कारण हा ग्राफिकल रिप्रेझेंटेशनचा सुद्धा क्वेश्चन आहे आणि एरिया अंडर द कर्व म्हणजे डिस्प्लेसमेंटचा सुद्धा क्वेश्चन आहे. ओके, सो नेक्स्ट कायनेमॅटिकल इक्वेशनवरचा एक क्वेश्चन बघूया. लुक ॲट द क्वेश्चन. फाइंड आउट टोटल डिस्प्लेसमेंट ऑफ द बॉडी इन 8 सेकंड स्टार्टिंग फ्रॉम रेस्ट विथ ॲन ॲक्सलरेशन ऑफ 20 सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर. हा एक कॉमन क्वेश्चन आहे. ओके, कॉमन क्वेश्चन मी का म्हटलं, कारण जे आपले इक्वेशन्स आहेत v इज इक्वल टू यू प्लस 80, v स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस ट्वाईस एस, ही पाठच व्हायला पाहिजेत, आणि यस इज इक्वल टू यू टी प्लस 1/2 80 स्क्वेअर. मी मागच्या लेक्चरला याचं एक्सप्लेनेशन दिलं होतं की ह्यातल्या प्रत्येक टर्म्स कुठल्या आहेत. सो हा एक कॉमन क्वेश्चन असू शकतो, म्हणजे हे कायनेमॅटिकल इक्वेशन्स आहेत आणि ह्या कायनेमॅटिकल इक्वेशनवरती एखादा क्वेश्चन येऊ शकतो. म्हणजे याच्यामध्ये मोशन, डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी, ॲक्सेलरेशन, टाईम याचाच संबंध आहे. मग इनिशियल, फायनल अशा पद्धतीने आपण थोडासा विचार करून काय करू शकतो, याचा क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो. ओके, चला. सो आत्ताच्या क्वेश्चनमध्ये बघा काय दिलेलं आहे. सो फाइंड आउट द टोटल डिस्प्लेसमेंट, म्हणजे डिस्प्लेसमेंट फाइंड आउट करायचं, म्हणजे आपल्याला यस इज इक्वल टू यू टी प्लस 1/2 80 स्क्वेअर हे इक्वेशन वापरलं तर चालेल. यस, वी कॅन यूज दिस डिस्प्लेसमेंट. ओके, बट इनिशियल व्हेलॉसिटी किती आहे सांगा. रेस्ट 0 असेल, यू 0 असेल. ॲक्सेलरेशन 20 मीटर पर सेकंड स्क्वेअर, सॉरी सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर आहे, काही हरकत नाही. CGS मध्ये दिलेला आहे, काही हरकत नाही, आन्सर पण CGS मध्येच असेल. येस. टाइम दिलेला 8 सेकंड झालं. सो यस इज इक्वल टू 0 प्लस 1/2 इंटू ए इंटू टी स्क्वेअर. सो 4640. आता हा पण, हे पण डिस्प्लेसमेंट आहे, ते कशात येणं अपेक्षित आहे मग, सेंटीमीटर. का, कारण ॲक्सेलरेशन बघा सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर, म्हणजे थोडक्यात CGS क्वांटिटी दिलेली आहे. यासाठी काय अजून करायचं की तुम्ही ऑप्शन जे आहेत ते ऑप्शन चेक करत चला. आता याच्यामध्ये ठीक आहे, हा ऑप्शन दिसतोय तो 640 सेंटीमीटर दिसतोय बघा, आपल्याला ऑप्शन नंबर बी दिसतोय. बट काही ठिकाणी ऑप्शन्समध्ये तुम्हाला हेच मीटरमध्ये सुद्धा दिलं जाईल. सो हे मीटरमध्ये किती होईल, 6.4 मीटर ना. सो 6.4 मीटर. सो असाही ऑप्शन असू शकतो. सो बट सगळे ऑप्शन सेंटीमीटर आणि एकच मीटरमध्ये आहे, त्यामुळे सेंटीमीटरमधला जो ऑप्शन आहे तो आपण याच्यामधला क्लिक झाला पाहिजे आपल्याला, आणि तो आपण तसं तिथं लिहिता आला पाहिजे. ओके, सो दिस इज वन ऑफ द कॉमन मेथड बाय युझिंग द कायनेमॅटिकल इक्वेशन्स. चला अजून एक क्वेश्चन बघूया सेम अशाच एका कायनेमॅटिकल इक्वेशनवरती. ए कॉन्स्टंट फोर्स ॲक्ट्स ऑन ए बॉडी ऑफ मास 0.9 kg ॲट रेस्ट फॉर 10 सेकंड. एका बॉडीवरती कॉन्स्टंट फोर्स आपण अप्लाय करतोय, त्या बॉडीचं 0.9 kg मास दिलेला आहे, ती बॉडी रेस्ट आहे आणि 10 सेकंडसाठी फोर्स आपण अप्लाय करतोय. आता बॉडी मूव्ह होणार आहे. इफ द बॉडी मूव्ज अ डिस्टन्स ऑफ 250 मीटर देन द मॅग्निट्यूड ऑफ फोर्स इज. सो एखाद्या बॉडीवरती अप्लाय केलेला फोर्स आपण कसा फाइंड आउट करतो, तर फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲक्सेलरेशन. सो हाऊ टू फाइंड आउट द फोर्स. दिस इज द सेकंड लॉ ऑफ द न्यूटन. आता हे आपल्याला उद्याच्या टॉपिकमध्ये म्हणजे लॉज ऑफ मोशनमध्ये हे सुद्धा बघायचं आहे. फोर्स इज इक्वल टू dp अपॉन dt असतं ना, लिनियर मोमेंटम चेंज विथ रिस्पेक्ट टू टाइम, म्हणजे हा फोर्स असतो, तोच ma येतो. फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲक्सेलरेशन. इथं मास माहिती आहे, बट ॲक्सेलरेशन आपल्याला माहिती आहे का. सो ॲक्सेलरेशन इज नॉट गिवन. सो अगेन वी कॅन यूज विच कायनेमॅटिकल इक्वेशन. इनिशियली रेस्ट यू 0, ॲक्सेलरेशन फाइंड आउट करायचं आहे, टाइम दिलेला आहे, यस दिलेला आहे. सो यस इज इक्वल टू यू टी प्लस 1/2 80 स्क्वेअर. अगेन वी कॅन यूज, but again s is equal to 0 plus 1/2 80 square. So we can find out the a. So s is given. So what is the value of s? That is 250 meter. 1/2. What is a? We have to find out. And what is time? So time is given 10. Okay. So it is 250 किंवा हे जर 2 मी इकडे आणलं तर हे 500 होईल. So a is equal to 5
meter per second square. This is the value of acceleration. Now we can put acceleration here. So mass is given. So what is mass? 0.9 kg into 5. So 4.5 फोर्स आहे ना, कशामध्ये असेल मग तो? न्यूटन मध्ये असेल. सो लुक ॲट द आन्सर. सो 4.5 न्यूटन इज द आन्सर. सो डी ऑप्शन इज करेक्ट. So this is again question related with the Newton kinematical equations. Next again एक घेऊया. Look at the question. A boy standing at the top of tower of 20 meter height drops a stone. एका टॉप ऑफ द टॉवर वरून एक स्टोन ड्रॉप केलेला आहे. ओके, ॲज्युमिंग जी 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर, दॅट इज ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. द व्हेलॉसिटी विथ विच इट हिट्स द ग्राउंड इज, म्हणजे थोडक्यात याची फायनल व्हेलॉसिटी फाइंड आउट करायची असं आपण म्हणूया. ओके, सो अगेन वी कॅन यूज व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस ट्वाइस एस. चालेल इन दिस. बघा हे असे जे क्वेश्चन्स आहेत ना, याच्यामध्ये मोस्टली कायनॅमॅटिकल इक्वेशन्सच येतात. म्हणजे बॉलवरून टाकला जातो. ओके, म्हणजे स्ट्रेट मोशनमधले, 1D मोशनमधलेच मॅक्सिमम हे एक्झाम्पल आहेत. सो व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस ट्वाइस एस. ओके, सो इनिशियली तर 0 असेल. सो व्ही स्क्वेअर इज इक्वल टू ट्वाइस एस. सो व्ही इज इक्वल टू वॉट? अंडर रूट ट्वाइस एस. सो हाच मी फॉर्म्युला असा लिहितो, ट्वाइस जी एच. आता हा एक फॉर्म्युला टाइम ऑफ फ्लाइट मध्ये पण यूज केला जातो. बघा आता तुम्हाला हे डायरेक्ट कुठेतरी दिसतं ट्वाइस जी एच कसं आलं, बट याच्यावरून आपण म्हणू शकतो. एला मी काय म्हटलं? जी म्हटलं, आणि एसला मी काय म्हटलं? एच म्हटलं. ओके, सो वी कॅन यूज दिस फॉर्म्युला. सो व्हेलॉसिटी इज इक्वल. मग आता जी आपल्याला किती 10 घ्यायचा आहे, हा हाईट 20 दिलेला आहे. सो अंडर रूट 2 इंटू 10 इंटू 20. अजून एक लक्षात ठेवा, सीईटी साठी ऑलमोस्ट जीची व्हॅल्यू किती यूज करायची? 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर. जर दिली असेल 9.8 तरच, अदरवाईज 10च घ्यायची. अप्रॉक्सिमेट आन्सर मिळतच आपल्याला. आणि फारच जर ऑप्शन सगळे जवळजवळ असतील, फारच जर अप्रॉक्सिमेट असतील तर मात्र 9.8 घेऊन सॉल्व्ह करायची. सो मग हे 20. येस, सो 20 मीटर पर सेकंड इज द आन्सर. बघा कायनेमॅटिकल इक्वेशन वरतीच आपण हे एक्झाम्पल सॉल्व्ह केलेलं आहे. नेक्स्ट, ओके. सो नेक्स्ट क्वेश्चन आहे तो रिलेटिव्ह व्हेलॉसिटी कन्सेप्ट वरती. क्वेश्चन बघा, ए ट्रेन 100 मीटर लॉन्ग ट्रॅव्हलिंग ॲट 50 मीटर पर सेकंड ओव्हरटेक्स अनदर ट्रेन 20 मीटर लॉन्ग ट्रॅव्हलिंग ॲट 35 मीटर पर सेकंड. दोन ट्रेन दिलेल्या आहेत, त्यांचं डिस्टन्स दिलेलं आहे आणि त्यांच्या व्हेलॉसिटीज दिलेल्या आहेत. दोन ट्रेनच्या जवळजवळ ट्रेन आहेत असं आपण इमॅजिन करूया. रिलेटिव्ह व्हेलॉसिटीमध्ये आपण असं दोन ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी कन्सिडर करतो. द टाइम टेकन बाय द फर्स्ट ट्रेन टू पास द सेकंड ट्रेन इज. टाइम फाइंड आउट करायचा आहे. सो त्यासाठी आपल्याला रिलेटिव्ह व्हेलॉसिटी ही कन्सेप्ट बघितली पाहिजे. रिलेटिव्ह व्हेलॉसिटी, रिलेटिव्ह व्हेलॉसिटी. समजा मी व्ही ए बी असं लिहितो, ए विथ रिस्पेक्ट टू बी असेल तर आपण कसं लिहितो? व्ही ए मायनस व्ही बी लिहितो. किंवा व्ही बी ए लिहायचं असेल तर आपण व्ही बी मायनस व्ही लिहितो. म्हणजे सिंपल रिलेटिव्ह व्हेलॉसिटी म्हणजे डिफरन्स आहे दोन व्हेलॉसिटीज मधला. का? कारण दोन ट्रेनच्या दोन व्हेलॉसिटीज असतील तर दोघांमध्ये रिलेटिव्ह व्हेलॉसिटी किती, असा जर क्वेश्चन आला तर दोघांमधला डिफरन्स लिहायचा असतो, रिलेटिव्ह व्हेलॉसिटी. ओके, तुम्हाला कदाचित हे एक्झाम्पल माहिती आहे. बघा ट्रेन ए आणि बी ट्रेन ह्या दोन ट्रेन्स आहेत. मग जर ए ट्रेन जर ओव्हरटेक करत असेल तर बी साठी ती स्लोली चालली असं दिसतं ना, किंवा बी ट्रेन ओव्हरटेक करत असेल ए साठी ती स्लोली चालली असं दिसू शकतं ना. ओके, सो दोघांमधली रिलेटिव्ह व्हेलॉसिटी मग कशी काढायची? ज्याची मॅक्सिमम आहे ती मायनस मिनिमम आहे त्याची, म्हणजे आपल्याला रिलेटिव्ह व्हेलॉसिटी मिळते. आता इथं दोन ट्रेन आहेत, एक आहे 100 मीटर आणि समजा दुसरी आहे 200 मीटर. का तर ओव्हरटेकची कंडिशन घ्यायची आहे ना. ओके, मग मला सांगा टोटल हा पाथ झाला, पाथ म्हणजे टोटल डिस्टन्स झालंय. सो टोटल डिस्टन्स किती झालं सांगा?
100 + 200 किती झालं 300 मीटर डिस्टन्स मिळालं आपल्याला. आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे टाइम फाइंड आउट करायचं. सो टाइम व्हेलॉसिटी इज इक्वल टू काय असतं डिस्टन्स अपॉन टाइम. सो टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन व्हेलॉसिटी. सो व्हॉट डिस्टन्स वी कॅन कन्सिडर 300. व्हॉट व्हेलॉसिटी ऑफ आता कुठली मॅक्सिमम व्हेलॉसिटी आहे बघा 2 ट्रेन्स 50 आणि 35. सो व्हेलॉसिटी ऑफ ए इज ग्रेटर आहे ना. सो VAB काढावं लागेल आपल्याला. रिलेटिव्ह व्हेलॉसिटी काढायला लागेल ए विथ रिस्पेक्ट टू बी. बरोबर. सो आपल्याला टाइम मिळेल मग 300 अपॉन VA - VB. सो व्हॉट इज VA. सो 50 आणि 35 दोघांमधला डिफरन्स आहे थोडक्यात. सो 50 - 35. सो वी कॅन से दॅट इट इज अ 15 मीटर पर सेकंड. सो दिस इज द डिफरन्स or this is nothing but the relative velocity. This is distance, that is 300 meter, that is addition of these two trains. So we can say that the total distance, so 300 upon 15. So we can say that the time required to overtake the train, one train to the another is 20 seconds. So C option check करा. So ही concept आहे ती relative velocity वरती आहे. Next question घेऊया. Look at the question. An aeroplane is flying horizontally at a height of 490 meter with a velocity of 150 meter per second. A bag containing food is to be dropped to the Jawans on the ground. How far from them should the bag be dropped so that it directly reaches them? आता हा थोडासा प्रोजेक्टाईल मोशनचाच पार्ट आहे बट कायनेमॅटिकल इक्वेशनच्या मदतीनंच हे सोडवायचं आहे बघा. चला आपण कन्सिडर करूया. हाईट दिलेले 490 मीटर. तुम्हाला मागाशी मी एक टाइम ऑफ फ्लाईटचा नवीन फॉर्म्युला म्हटलं होतं तो फॉर्म्युला सांगतो कसा आलेला आहे. सो हाईट इज गिवन दॅट इज 490 मीटर. इनिशियल व्हेलॉसिटी U इज गिवन U 150 meter per second. Next we have to find out the horizontal range. आपल्याला थोडक्यात किती लांबून त्या बॅग्स आहेत त्या ड्रॉप केल्या पाहिजेत जेव्हा त्या त्यांच्या डायरेक्टली रिचेस देम. ओके. सो वी कॅन से दॅट द रेंज वी हॅव टू फाइंड आउट. रेंज इट मीन्स डिस्टन्स वी हॅव टू फाइंड आउट. सो डिस्टन्स इज इक्वल टू व्हेलॉसिटी इंटू टाइम. म्हणजे R म्हणूया आपण व्हेलॉसिटी U घेऊया U इंटू T. दिस इज द फॉर्म्युला. लक्षात येते का बघा. बट व्हेलॉसिटी गिवन आहे बट टाइम नाही माहीत. माझा टाइम कसा फाइंड आउट करायचा. तर पुन्हा एक कायनेमॅटिकल इक्वेशन याच्यामध्ये वापरू शकतो आपण. ओके. सो आय कॅन यूज S इज इक्वल टू UT + 1/2 AT². ओके. आता हा U आणि हा U वेगळा आहे त्यामुळे मग मी हवं तर इथं नावच बदलतो. इथं V म्हणतो इथं V म्हणतो. ओके. डिस्टन्स इज इक्वल टू व्हेलॉसिटी इन टाइम. आता हा तर 0 इनिशियल व्हेलॉसिटी. सॉरी हा इनिशियल व्हेलॉसिटी नाही आहे बरं का. मी चुकून इनिशियल व्हेलॉसिटी म्हणलो. सो S इज इक्वल टू 1/2 AT². सो वी कॅन कन्सिडर दिस इज द टाइम ऑफ फ्लाईट. सो काय फॉर्म्युला मिळेल बघा. T² इज इक्वल टू 2S अपॉन A मिळेल का. मी मागाशी तुम्हाला म्हटलं होतं बघा हा फॉर्म्युला तुम्हाला रिपीट होईल म्हणजे याच्यासारखा एक फॉर्म्युला येतो टाइम ऑफ फ्लाईटचा. सो याला जर आपण स्क्वेअर रूट घेतलं तर ह्याला आपण 2S अपॉन A म्हणू शकतो. बट या केसमध्ये S म्हणजे काय म्हणूया आपण हाईट म्हणूया. सो 2H आणि A म्हणजे काय म्हणूया ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. वरून फॉलिंग आहे ना फॉलिंग कंडिशन आहे. ओके. सो T इज इक्वल टू √2H अपॉन G. So what is H? 490. So you can solve this 490 and what is G? You can take 10. So ही व्हॅल्यू कशाची मिळेल आपल्याला टाइमची मिळेल. ही जर व्हॅल्यू आपण इथं पुट केली तर आपल्याला व्हेलॉसिटी आहे 150 मीटर पर सेकंड. सो या व्हेलॉसिटीने जर या टाइमला मल्टिप्लाय केलं तर आपल्याला रेंज मिळेल. सो अशा टाईपचे एक एक्झाम्पल तुम्हाला येऊ शकतात. लक्षात ठेवा हा एक फॉर्म्युला त्याच्यामधला खूप महत्त्वाचा फॉर्म्युला. फॉर्म्युला कसा तयार झाला समजलं. सिंपल आपण कायनेमॅटिकल इक्वेशन यूज केलं म्हणून मी म्हटलं की कायनेमॅटिकल इक्वेशन मोशनमधल्या प्रत्येक न्यूमेरिकलमध्ये जर तुम्ही यूज करून बघितले तरीसुद्धा तुम्हाला ते एक्झाम्पल सुटू शकतात. ओके. सो मग मी आन्सर हवं तर देतो डायरेक्ट.
टीची व्हॅल्यू 10 येते. सो 150 आणि 10, मग पुन्हा याची व्हॅल्यू 10 येते बघा. 10 सेकंड म्हणूया. सो 150 आणि 10 इट इज 150 मीटर. सो 1500 मीटर कन्सिडर करूया. सो 1500 बी ऑप्शन आहे बघा. नेक्स्ट सेम मग याच कन्सेप्टचा अजून एक एक्झाम्पल बघा. 2 tall buildings are 40 meter apart. The speed which a ball must be thrown, the speed with which ball must be thrown horizontally from window 160 meter above the ground in one building so that it enters a window 35 meter from the ground in other building. Velocity find out करायचे बघा. द स्पीड विथ विच ए बॉल मस्ट बी थ्रोन, म्हणजे यातली जी व्ही होती ना आत्ता ती व्हेलॉसिटी फाइंड आउट करायची आहे. ओके बघूया. सो मी आधी फॉर्म्युला लिहितो हाच. आर इज इक्वल टू व्ही टी. आता कंडिशन बघूया काय. आता टी तर हाच यूज करावा लागेल. हां पण आता हाईट मात्र कुठली घेणार मला सांगा तुम्ही. हाईट 160 आणि 35 अशा दोन केसेस आहेत बघा. तर 160 मीटरपासून बॉल आपण फेकलेला आहे सो दॅट एंटर्स ए विंडो ऑफ 35 मीटर फ्रॉम द ग्राउंड. सो 165 आणि 35 मधला डिफरन्स म्हणजे काय असेल, हाईट असेल बघा. दिस इज द हाईट. ओके सो वी कॅन से दॅट 135 मायनस 160 मायनस 35 ऑप्शन न्यूमेरिकल तुमच्याकडे आहे. So this is the difference in height, or we can say that the value of the height. So it is 125 meter. मी आन्सर्स माझ्याकडे आहेत, मी डायरेक्ट लिहितोय. कॅल्क्युलेशन तुम्ही स्वतः करा. मी फक्त हिंट द्यायचं काम करेन म्हणून थोडंसं फास्ट होतंय मला, पण जे ते जास्त फास्ट होते असं वाटायला लागले. सो वी कॅन फाइंड आउट द टाइम. हे 10 घेऊया चला. सो टाइम मिळेल. सो विल गेट द टाइम 5 सेकंड. Now we can put this time here. We will find velocity. So velocity is equal to r upon t, म्हणजे distance upon time आहे ना. So time तर मिळालं. मग डिस्टन्स बघा किती घ्यायचं आता. So distance 40 meter is given. 2 tall buildings are 40 meter. Total distance ना, total height म्हणूया आपण, total distance. So velocity is equal to 8 meter per second. Look at the C option. Next, same types अजून एक घेऊया. A man stands on the edge of cliff 190 meter. क्लिफ म्हणजे थोडक्यात एक टोक, बिल्डिंगचं टोक म्हटलं तरी चालेल किंवा कडा म्हणतो आपण. 490 meter. So height is given. Above the ground, throws a stone horizontally with a speed of 15 meter per second. Velocity is given but horizontally. The time taken by the stone to reach the ground is, simple t find out करायचा आहे. So what is the formula? t कशावरती डिपेंड आहे बघा, सिंपल याच्यावरती डिपेंड आहे. सो डायरेक्ट हे यूज करा. सो t इज इक्वल टू अंडर रूट 2h अपॉन g. डायरेक्टली हाईट इज गिवन. सो व्हॉट इज द हाईट? सो हाईट इज 490. आता त्या व्हेलॉसिटीचा उपयोग नाही आहे बघा इथं. हां जर डिस्टन्स काढायचं असतं तर मग व्हेलॉसिटी आपण वापरली असती, चाललं असतं. सो 490 मीटर यू कॅन पुट हिअर. G is the 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर. सो हाईट आणि जी ची व्हॅल्यू मिळाली, आपल्याला काय मिळेल? टाइम मिळेल बघा. सो मी जो हा फॉर्म्युला तुम्हाला इंट्रोड्यूस केलेला आहे, हा एक फॉर्म्युला ॲक्च्युअल कुठं थेअरीमध्ये असा येत नाही फॉर्म्युला, बट हे थेअरीमध्ये येतं. म्हणून म्हटलं ना मी, कायनॅमेटिकल इक्वेशन्सवरून बरेचसे असे सब फॉर्म्युलेज डिराईव्ह होतात आणि त्या फॉर्म्युल्याचा यूज करून आपण एक्झाम्पल्स सोडवू शकतो. नेक्स्ट चला नेक्स्ट याच्यामधला जो टाईप आहे तो प्रोजेक्टाईल मोशनचा आहे. सो प्रोजेक्टाईल मोशन आपण बघितलं, तो क्वेश्चन बघा. क्वेश्चन डिस्प्ले होतोय तुमच्यासमोर. ए बॉल थ्रोन बाय वन प्लेयर रिचेस द अदर इन 2 seconds. ओके सो दिस इज व्हॉट
time. The maximum height attained by the ball above the point of projection will be about. So h find out करायचा आहे, maximum height of the ball. ओके, सो क्वेश्चन कशामधला आहे, प्रोजेक्टाइल मोशन. यातली थेरी जर समजली असेल तर बरंचसं याच्यातलं सोपं जाईल. फक्त याच्यामध्ये सुद्धा डिफिकल्टी लेवल येऊ शकते, बट याच्यामध्ये अजून एक डिफिकल्टी लेवल अशी आहे की कायनॅमेटिकल इक्वेशन्स प्लस प्रोजेक्टाइल मोशन असं कॉम्बिनेशनचा पण एखादा क्वेश्चन येऊ शकतो. म्हणजे बेसिक मोशन रिलेटेड जे आहेत तेच सारखं रिपीट होतंय बघा, फक्त आपल्याला कुठं काय अप्लाय करायचं याची एक ट्रिक थोडीशी समजली पाहिजे, ते फारसं त्याच्यामधलं इम्पॉर्टंट आहे. ओके, सो ही कंडिशन काय आहे, तर एक बॉल जस्ट फेकलेला आहे इकडून इथपर्यंत, तर हा टोटल टाइम दिलेला आहे. मग आपण टोटल टाइमला काय म्हणतो, टाइम ऑफ फ्लाइट, असेंट प्लस डिसेंट ना, असेंट डिसेंट, सो कॅपिटल टी म्हणतो. सो कॅपिटल टी आय थिंक 2 सेकंड दिलेला आहे. येस, ओके, सो 2 सेकंड इज गिवन. सो व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ द टाइम, 2u sin थिटा. हे सकाळ आपण t इज इक्वल टू 2 सेकंड, सो t इज इक्वल टू आपण टाइम ऑफ फ्लाइटचा फॉर्म्युला आपण सुरुवातीच्या लेक्चरला बघितला होता, ट्वाइस u sin थिटा अपॉन g. व्हॉट इज u, initial velocity. What is theta, the angle, here angle, introduced angle. Here is the initial velocity u, and what is g, g is the acceleration due to gravity. आता मॅक्सिमम आहे म्हटल्यानंतर थीटाची व्हॅल्यू आपण किती घेतो, 45 घेतो, हेही मी तुम्हाला सांगितलं होतं. ओके, नाउ मॅक्सिमम हाईट h इज इक्वल टू u स्क्वेअर साइन स्क्वेअर थीटा अपॉन 2g, u स्क्वेअर साइन स्क्वेअर थीटा अपॉन 2g. ओके, नाउ this t is given 2, so 2 will get cancel, so u sin theta याच्यावरून आपल्याला g मिळू शकते बघा, g. ओके, so we can put here, so h is equal to g square upon twice g. एक g cancel होईल, so we'll get h is equal to g upon 2, but we can consider g 10 meter per second square. What is meant by g, g is the acceleration due to gravity, so height 5 meter. मला कळतंय का, कारण इथं आपल्याला इनिशियल वेलोसिटी दिलेली नाहीये. ओके, थीटा एक वेळ ठीक आहे, आपण म्हणूया की थीटा 45 डिग्री मिळेल, बट 45 कशासाठी मिळतो, हॉरिझॉन्टल रेंजसाठी, मॅक्सिमम हॉरिझॉन्टल रेंजसाठी. त्यामुळे काय केलं आपण, टाइम ऑफ फ्लाईटवरून यू साइन थीटा फाइंड आउट केला, तो यू साइन थीटा जी मिळाला तो आपण या ठिकाणी पुट केला. सो हे जी स्क्वेअर झालं ना बघा, यू साइन थीटाचा स्क्वेअर झाला, सो जी स्क्वेअर झाला, सो एक जी कॅन्सल झाला, सो g/2 आलं, सो जी म्हणजे काय 10, so 10 upon 2 म्हणजे काय 5 मीटर. So this is the question about projectile motion. Look at the next question. In the maximum height, okay, look at the question. Just a minute. A body is the maximum height attained by a projected is increased by 6%, increased by 6%. Okay, so height मधला हा चेंज दिलेला आहे. नेक्स्ट, कीपिंग द अँगल ऑफ प्रोजेक्शन कॉन्स्टंट, थीटा कॉन्स्टंट ठेवायचा आहे, कीपिंग द अँगल ऑफ प्रोजेक्शन कॉन्स्टंट. व्हॉट इज द पर्सेंटेज इंक्रीज इन हॉरिझॉन्टल रेंज, what is the percentage increase in horizontal range. आता percentage change in height 6% दिलाय आणि विचारलंय percentage change in range. आता percentage change कसं लिहितो आपण, percentage change अपॉन ओरिजिनल हाईट, h2 मायनस h1, h1 मायनस h2 आपण ओरिजिनल हाईट ना. लक्षात येते का, मी हे चेंजची एक्झाम्पल बरीचशी तुम्हाला आत्तापर्यंत सांगत आलेलो आहे की चेंज कशा पद्धतीने लिहिला जातो. तसाच हा चेंज आपण डेल्टा आर अपॉन आर पण लिहू शकतो ना. ओके, सो पर्सेंटेज चेंज इन हाईट इज व्हॉट, डेल्टा एच अपॉन एच, अँड पर्सेंटेज चेंज इन आर इज व्हॉट, डेल्टा आर अपॉन आर. नाउ व्हॉट इज एच, यू स्क्वेअर साइन स्क्वेअर थीटा अपॉन जी, सॉरी यू स्क्वेअर साइन स्क्वेअर थीटा अपॉन 2g म्हणूया. ओके,
So if the angle is constant, or we can say that the theta is constant, बघा अँगल कॉन्स्टंट आहे, थीटा कॉन्स्टंट आहे. सो आपल्याला आर आणि हाईट मधलं रिलेशन कसं मिळेल बघा. सो वी विल गेट आर अपॉन एच इज इक्वल टू आर अपॉन एच. आर इज व्हॉट? हॉरिझॉन्टल रेंज. सो आर अपॉन एच इज इक्वल टू वी कॅन से दॅट 4 इंटू कॉन्स्टंट टर्म. आता तुम्हाला आरचा पण फॉर्म्युला पुट करावा लागेल. ओके, हॉरिझॉन्टल रेंजचा हाईटचा पुट करावा लागेल. सो मला काय सांगायचं आहे याच्यामध्ये की हे दोघं सेम असतात बघा. कधी जर प्रोजेक्शन अँगल थीटा जर कॉन्स्टंट असेल तर आपण डेल्टा एच अपॉन एच हेच डेल्टा आर अपॉन आर लिहू शकतो. याची अल्टरनेट मेथड पण आपण लिहू शकतो बरं का. म्हणजे या दोघांमधला जो चेंज आहे तो सेम असेल, पर्सेंटेज चेंज कुणामधला, हाईट आणि आर मधला. किंवा सिंपल आपण हाईट आणि आर मधलं रिलेशन असंही बघितलं होतं बघा. हाईट मॅक्सिमम हाईट इज इक्वल टू r/4 असं बघितलं होतं, किंवा r इज इक्वल टू 4 टाइम्स हाईट असंही बघितलं होतं. सो आपण जर 4 कॉन्स्टंट म्हटलं तर डेल्टा आर अपॉन आर आणि डेल्टा एच अपॉन एच कसे म्हणू शकतो? कॉन्स्टंट म्हणू शकतो. ओके, सो मग जो पर्सेंटेज चेंज आहे तो 6 दिलेला आहे. येस, सो ऑप्शन बी. येस, सो 6%. कारण हा जो चेंज आहे तोच आपल्याला इथं डेल्टा आर अपॉन आर लिहावा लागेल. सो 6% येईल बघा. थोडासा अर्थ समजला का बघा तुम्हाला? याच्यावर हे असं जरी लक्षात ठेवलं तरी चालेल, डिवाइड करून येतंय ते कॉन्स्टंट, किंवा डेल्टा एच अपॉन एच इज इक्वल टू डेल्टा आर अपॉन आर असं जरी लक्षात ठेवलं तरी चालेल. म्हणजे थोडक्यात काय आहे की मॅक्सिमम हाईट किंवा हाईट आणि हॉरिझॉन्टल रेंज याच्यामधलं रिलेशन आहे. चला आता नेक्स्ट क्वेश्चन तशाच टाईपचा आला बघा. बघा क्वेश्चन काय आहे. इफ द व्हिलॉसिटी ऑफ प्रोजेक्शन ऑफ प्रोजेक्टाइल इज इन्क्रीज्ड बाय 3%. आता व्हिलॉसिटी मधला चेंज आला बघा. ओके, व्हिलॉसिटी मधला चेंज आपण कसा लिहितो? डेल्टा यू अपॉन यू. हे एरर मध्ये पण असतं बघा, चेंज इन एरर. एरर मध्ये पण लिहितो ना. ए मधला एरर कसा लिहितो आपण? डेल्टा ए अपॉन ए. तसा आता व्हिलॉसिटी मधला लिहूया आपण डेल्टा यू अपॉन यू लिहूया. कीपिंग द अदर फॅक्टर्स ॲज कॉन्स्टंट व्हॉट विल बी द पर्सेंटेज चेंज इन मॅक्सिमम हाईट अटेंड. म्हणजे हाईट मधला चेंज आता फाइंड आउट करायचा आहे बघा. चला मी गिवन पॉइंट्स लिहितो. सो पर्सेंटेज चेंज इन व्हिलॉसिटी. एखादी हिंट तुम्हाला समजली तरी ह्या याचं समजून जाईल बघा. व्हिलॉसिटी कुठली? यू घेतो ना आपण. सो पर्सेंटेज चेंज कसा लिहितो आपण? डेल्टा यू अपॉन यू इंटू 100%. आणि हा दिलेला आहे 3% दिलेला आहे. 100 मल्टिप्लाय करून म्हणूया आपण 3% हा दिलेला आहे. म्हणजे थोडक्यात डेल्टा यू अपॉन यू इंटू 100 आपण म्हणूया की 3% विच इज गिवन. आणि आपल्याला हाईट मधला चेंज फाइंड आउट करायचा. सो डेल्टा एच अपॉन एच इंटू 100 म्हणतो मी, कारण पर्सेंटेज मध्ये काढायचं ना हा. त्यासाठी आता यू आणि एच मधलं रिलेशन फाइंड आउट करायचं. सो एचचं रिलेशन सगळ्यांना माहिती आहे. एच इज इक्वल टू यू स्क्वेअर साइन स्क्वेअर थीटा अपॉन 2g. एच इज इक्वल टू यू स्क्वेअर साइन स्क्वेअर थीटा अपॉन 2g. आता मला सांगा याच्यामध्ये चेंज कशातला दिलेला आहे? व्हिलॉसिटी मधला चेंज दिलेला आहे. म्हटल्यानंतर ह्या टर्म्स कशा असणार? ठेवायच्यात कॉन्स्टंट. आणि तिथं म्हणलंय सुद्धा की कीपिंग अदर टर्म्स टू बी कॉन्स्टंट. मग काय झालं इथं मला सांगा? एच इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू यू स्क्वेअर आला. ओके, एच इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू यू स्क्वेअर. मग जर असं एखादं रिलेशन आलं तर या रिलेशनचा पर्सेंटेज फॉर्म कसा लिहिला जातो बघा? डेल्टा एच अपॉन एच इंटू 100. म्हणजे हे पर्सेंटेजमध्ये डायरेक्ट लिहितो मी. यू स्क्वेअर. यू स्क्वेअर म्हणजे काय? ट्वाइस डेल्टा यू अपॉन यू. लाईक लॉग सारखं बघा. लॉगला आपण 2 ची टर्म इकडे मल्टिप्लाय करतो ना. सो 2 डेल्टा यू अपॉन यू इंटू 100. सो व्हॉट इज मीन बाय डेल्टा यू अपॉन यू? What is meant by delta u upon u? It is the percentage change in the velocity. बघा, velocity मधला पर्सेंटेज चेंज काय आहे? डेल्टा u अपॉन u आहे. आणि तो पर्सेंटेज चेंज आपल्याला इथं दिलेला आहे. सो वी कॅन से दॅट 2 इंटू 3. सॉरी 2 इंटू 3. हा पर्सेंटेज मध्ये लिहिलं की 100 मल्टिप्लाय असतंच ना. सो इट इज 6%. सो पर्सेंटेज चेंज इन डेल्टा एच अपॉन एच इज इक्वल टू 6%. त्यासाठी तुम्हाला आठवतंय का बघा, मी मागच्या लेक्चरमध्ये तुम्हाला इथं प्रोजेक्टाईल मोशन्समधली सगळी जे काही फॉर्म्युले होते ते फॉर्म्युले दिलेले होते. म्हणजे न्यूमेरिकल काही फार अवघड येत नाही, आपल्याला त्या फॉर्म्युल्यावरतीच विचार करून सोडवायचं असतं. ओके,
त्यामुळं मागच्या लेक्चरचे जे काही आपले फॉर्म्युले होते ते सगळे तुम्ही एकतर पाठ करणं गरजेचं आहे, कारण आता 11चा स्टडी हा तुम्हाला ऑलरेडी 6 महिने किंवा 1-1.5 वर्षापूर्वी झालेला असतो आणि त्यात आता ह्या सिच्युएशनमुळे तो स्टडी कितपत झालेला आहे हे पुन्हा विचार करण्याची गोष्ट आहे. त्यामुळं थोडंसं जे फॉर्म्युलायझेशन आहे ते वाचत चला. ते वाचल्यानंतर मग त्याच्यातल्या तुम्हाला हिंट समजत जातील. म्हणजे काही ठराविक मी सॅम्पल क्वेश्चन्स फक्त इथे डिस्कस केले, कारण तेवढ्या वेळेमध्ये आपल्याला ते कंप्लीट करायचे. तरी मला वाटते मॅक्सिमम खूप फास्ट मला दम लागला, इतके मी फास्ट क्वेश्चन्स मला वाटते डिस्कस केलेले आहेत. मॅक्सिमम क्वेश्चन्स व्यवस्थित बघा, ह्यातल्या प्रत्येक क्वेश्चनचा अर्थ समजून घ्या. हेच येतील असं नाही, कदाचित ह्यातला येऊसुद्धा शकतो, बट तुम्हाला या रिलेटेड क्वेश्चन आला तर सॉल्व करता आला पाहिजे, बस एवढंच याच्या मागचं इंटेन्शन आहे. लक्षात येते? सो अशा टाईपनंच मग थोडंसं प्रॅक्टिस करा, दिलेला DP सगळ्यांनी सॉल्व करा. आपण भेटूया पुढच्या लेक्चरला पुढचा टॉपिक घेऊन. थँक्यू सो मच.